उद्या निर्जला एकादशी. उपवास करा किंवा नका करू, पण ह्या 5 गोष्टी आवर्जून खा. 25 जून रोजी निर्जला एकादशीला ही गुप्त गोष्ट गुप्तपणे खा, त्यामुळे धनाचा पूर येईल. तुम्ही या दिवशी उपवास करा किंवा नका करू. तुम्ही कोणालाही न सांगता फक्त ही एक गुप्त गोष्ट खाल्लीच पाहिजे. केवळ हे खाल्ल्याने तुमच्या जीवनातील सर्व त्रास दूर होतील. भगवान विष्णूच्या कृपेने तुमच्या घरी इतकी संपत्ती येईल की तुम्ही ती सांभाळू शकणार नाही. तुम्ही येणाऱ्या संपत्तीबद्दल विचारही करू शकत नाही. भक्तांनो, 25 जून रोजी येणारी निर्जला एकादशी ही एक अत्यंत विशेष आणि फलदायी आहे. या दिवशी उपवास आणि पूजेसोबत केवळ ही गुप्त गोष्ट खाल्ल्याने मागील पापांचा नाश होतो आणि मानसिक शांती मिळते. निर्जला एकादशीच्या महत्त्वाविषयी बोलायचे झाल्यास, निर्जला एकादशीचा उपवास खूप विशेष मानला जातो. जर एखादा भक्त भक्तिभावाने याचे पालन करेल तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. संतती, वैवाहिक सुख आणि धनप्राप्तीची इच्छा ज्यांच्या मनात इच्छा आहे त्यांच्यासाठी हा उपवास अत्यंत फायदेशीर आहे. व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात, त्याला मोक्ष प्राप्त होतो. त्याचप्रमाणे निर्जला एकादशीच्या उपवासासोबतच ह्या गोष्टींचे सेवन केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. भक्तांनो, जरी हा उपवास पाण्याशिवाय केला जातो, तरीही जर तुम्ही निर्जला एकादशीच्या रात्री एक विशेष पदार्थ खाल्ला तर तुमच्या घरातील धन इतके वाढेल की ते कधीही संपणार नाही. निर्जला एकादशीला ज्यांच्या घरात ह्या 3 गोष्टींचे सेवन केले जाते किंवा त्या तयार केल्या जातील त्यांच्या घरात वर्षभर धनाचा वर्षाव होईल. भक्तांनो, तब्बल 199 वर्षांनंतर ज्येष्ठ निर्जला एकादशी एका दुर्मिळ वेळी येत आहे. भक्तांनो, ज्येष्ठ महिन्यातील एकादशी ही वर्षातील सर्व एकादशींपैकी सर्वात मोठी आणि विशेष मानली जाते. म्हणूनच हिंदू धर्माच्या लोकांसाठी ह्या एकादशीचे महत्त्व अधिकच वाढते. म्हणूनच 25 जून रोजी निर्जला एकादशीच्या दिवशी तुम्ही पूजा, जप आणि ध्यान केले नाही तरी चालेल, पण तुम्ही हा एक गुप्त पदार्थ नक्कीच खाल्ला पाहिजे. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने. भक्तांनो, ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की काहीही झाले तरी 25 जूनच्या निर्जला एकादशीला चुकूनही घरी असा पदार्थ बनवू नका, तसेच तो संपूर्ण कुटुंबानंही खाऊ नये. प्रिय भक्तांनो, ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या की 25 जूनच्या निर्जला एकादशीला काय खावे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनात भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळू शकेल. निर्जला एकादशीला ह्या 5 गोष्टी चुकूनही करू नका. भक्तजना हो, तुम्ही निर्जला एकादशीला ह्या 5 गोष्टी कधीही करू नका. आई किंवा बहीण निर्जला एकादशीच्या दिवशी ह्या 5 गोष्टी करते, तिचे आयुष्य उद्ध्वस्त होते, तिच्या घरात गरिबी पसरते आणि ज्या घरात ह्या 5 गोष्टी केल्या जातात त्या घरासोबत देवी लक्ष्मी नेहमीच वास करत असते. आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की जर तुम्ही 25 तारखेच्या एकादशीच्या दिवशी ह्या गोष्टींचे दान केले तर तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. तुमच्या घरात नेहमी पैसा येत राहील. व्हिडिओ पूर्ण पहा, तो अर्धवट पाहू नका. ह्यावेळी 199 वर्षांनंतर निर्जला एकादशी अशा शुभ मुहूर्तावर येत आहे जो हिंदू धर्मात सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी केलेला कोणताही उपाय कधीही व्यर्थ जात नाही. एकादशीच्या दिवशी हे तुळशीच्या रोपाला बांधा. ही एक गुप्त गोष्ट आहे. जर तुम्ही हे निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला बांधले तर देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात धन संपत्ती येईल. निर्जला एकादशीबद्दल काही माहिती देऊयात. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी ती वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. जसे की काही ठिकाणी ती निर्जला एकादशी म्हणून ओळखली जाते आणि काही ठिकाणी ती भीमसेनी एकादशी म्हणूनही ओळखली जाते. धार्मिक ग्रंथांमध्ये असे म्हटले जाते की जो व्यक्ती भक्ती आणि शिस्तीने निर्जला एकादशीचा उपवास करतो त्याला वर्षभरातील सर्व एकादशींचे उपवास केल्याचे फायदे मिळतात, म्हणजेच फळ मिळतात. ह्या दिवशी भगवान विष्णूची उपासना केल्याने पापाचे शालन होते, मनाला शांती, सुख, समृद्धी आणि जीवनात शुभ फळे प्राप्त होतात. धार्मिक श्रद्धानुसार ह्या उपवासाचे पुण्य मुक्ती देणारे मानले जाते आणि यामुळे भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद मिळतो. ज्यांच्या कुंडलीत दोष आहे किंवा ज्यांना जीवनात सतत समस्यांचा सामना करावा लागतो त्यांच्यासाठी हा उपवास अत्यंत फायदेशीर आहे. ह्यामुळे कर्मदोष, वंशदोष आणि इतर मानसिक ताण शांत होण्यास मदत होते. स्कंद पुराणात वर्णन केले आहे की निर्जला एकादशीचा उपवास केल्याने वर्षभरातील सर्व एकादशींच्या
उपवासाचे फळ मिळते. भगवान विष्णूंच्या कृपेने पापांचा नाश होतो आणि व्यक्तीला महान पुण्य प्राप्त होते. शुक्ल पक्षाची एकादशी 24 जून रोजी सायंकाळी 6:12 सुरू होईल आणि 25 जून रोजी रात्री 8:09 संपेल. सनातन धर्मात उदय तिथीला विशेष मानले जाते. हा उपवास गुरुवार 25 जून रोजी पाळला जाईल. आता भक्तांमध्ये पारणाविषयी एकादशीचा उपवास सोडण्याविषयी बोलायचे झाल्यास त्याला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच एकादशीचा उपवास केवळ शुभ मुहूर्तावर सोडला पाहिजे. एकादशीचा उपवास द्वादशीच्या दिवशी सोडला जातो. अशा परिस्थितीत निर्जला एकादशीचा उपवास 26 जूनच्या सकाळी द्वादशीच्या दिवशी सोडला जातो. तसेच सर्वप्रथम सूर्योदयापूर्वी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. नंतर स्नान करून पूजास्थळी जावे आणि भगवान सूर्याला 1 लोटा जल अर्पण करावे. देवाला वंदन करून पाणी अर्पण करावे. फुलांचा हार घालावे आणि 1 फूल अर्पण करावे. धूप लावावा आणि भगवंतासमोर तुपाचा दिवा लावावा. तिथे तांदूळ किंवा फुलांचं आसन तयार करून दिवा ठेवावा. तुमच्याकडे जे काही गोड पदार्थ असतील ते देवाला अर्पण करावे. तुमच्याकडे गोड पदार्थ नसल्यास तुम्ही खडीसाखर अर्पण करू शकता, परंतु देवाला 1 न कापलेलं फळ म्हणजे अखंड फळ अर्पण करावे. मग देवापुढे हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी 1 विड्याचे पान तयार करावे आणि त्यात 2 लवंगा, 2 वेलची आणि 1 सुपारी ठेवावी. हे पान देवाला अर्पण करावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करावा. मग देवापुढे तुमची इच्छा व्यक्त करावी. जर तुम्ही धनप्राप्तीसाठी पूजा करत असाल तर देवाकडे धनप्राप्तीसाठीचा आशीर्वाद मागावा. निर्जला एकादशीची कथा ऐकावी किंवा पठण करावे. नंतर देवीची आरती करावी. शेवटी फळे अर्पण करावी आणि सर्व भक्तांना प्रसाद वाटावा. या दिवशी पाणी किंवा इतर कोणत्याही गोष्टींचे सेवन करू नका. हा उपवासाचा सर्वात मोठा नियम आहे. निर्जला एकादशीला काय करू नये हे जाणून घेऊया. सर्वप्रथम निर्जला एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा वाद, भांडणं, इतर संघर्ष टाळावा. कोणाशीही बोलणे किंवा मनाची शांती मिळवणे हे उपवासाचे उल्लंघन ठरू शकते. या दिवशी शांत संयमी राहावे. कोणाबद्दलही द्वेष, कटुता टाळावी. या दिवशी खोटे बोलण्यासही मनाई आहे, कारण उपवासाच्या उद्देशाच्या विरुद्ध आहे. एकादशीला भात खाऊ नये. एकादशीला भात खाणे निषिद्ध मानले जाते. याशिवाय या दिवशी केस किंवा नखे कापणे टाळावे, कारण त्यामुळे उपवासाचा प्रभाव कमी होऊ शकतो. जमिनीवर झोपावे. उपवासादरम्यान आत्मसंयम आणि संयमाचे प्रतीक आहे. काही लोक मीठ न खाता एकादशीचा उपवास करतात तर काही जण मीठ खातात. या दिवशी मुख्य उद्देश भगवान विष्णूंची उपासना आणि ध्यान करावे. म्हणून हा दिवस सांसारिक कामापासून दूर राहून आणि परिपूर्ण भक्तीमध्ये मग्न होऊन घालवला पाहिजे. निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची उपासना करणे आणि श्रीहरींच्या नावांचा जप करणे शुभ मानले जाते. जर तुम्ही पूजेमध्ये निष्काळजीपणा केला किंवा दुसरे कोणतेही काम केले तर तुम्हाला उपवासाचे पुण्य मिळणार नाही. झोपणे टाळावे. या दिवशी सतर्क आणि ध्यानात तल्लीन राहावे. तसेच कोणत्याही झाडाची किंवा वनस्पतीची पाने, फुले तोडणे टाळावे. विशेषतः तुळशीची पाने चुकूनही तोडू नये. जर तुम्हाला भगवान विष्णूंना तुळस अर्पण करायची असेल तर ती 1 दिवस आधीच पाने तोडून ठेवावीत. एकादशीचा उपवास कठीण मानला जातो, परंतु जे भक्त वयोवृद्ध आहेत, लहान मुले आहेत किंवा ज्यांना आरोग्याशी संबंधित काही समस्या आहेत त्यांनी या दिवशी पाण्याशिवाय उपवास करणे टाळावे. म्हणजेच भक्तांनो, तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार उपवास करावा. चला भक्तांनो, आता आपण जाणून घेऊया की निर्जला एकादशीच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये. भक्तांनो, निर्जला एकादशीच्या दिवशी सफरचंद खाल्ले पाहिजे. पहिले आहेत सफरचंद. शास्त्रानुसार सफरचंद देवाला अर्पण केले जाते. जर तुम्ही उपवास करत असाल तर तुम्ही सफरचंद ही खाल्लेच पाहिजे. केळी, पपई, कलिंगड आणि गोड द्राक्ष खावीत. ही फळे उपवास करणाऱ्या व्यक्तीला शक्ती देतात आणि उपवास पूर्ण होतो. शास्त्रात असे सांगितले आहे की निर्जला एकादशीच्या दिवशी सीताफळ खावे. निर्जला एकादशीच्या दिवशी घरात सीताफळ आणल्यानंतरच ते शुभ मानले जाते. सीताफळ खाल्ल्याने एकादशीचा उपवास यशस्वी होतो, कारण त्यात माता सीतेचा आशीर्वाद आहे. असे मानले जाते की प्रभू रामांच्या वनवासाच्या काळात माता सीतेने हे फळ खाल्ले होते. जे कोणी निर्जला एकादशीला हे खातो
त्याला कोणत्याही दुःखाचा सामना करावा लागत नाही. तुम्ही सीताफळ खाल्लेच पाहिजे. माता सीता प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. पण लक्षात ठेवा, निर्जला एकादशीच्या उपवासात वांग्याची भाजी खाऊ नका. निर्जला एकादशीचा दिवस खूप खास असतो. ह्या दिवशी जर तुम्ही तुळशी मातेशी एकरूप होण्यासाठी एक विशेष विधी केला तर तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी निश्चित होते. आज आम्ही तुम्हाला याच विशेष विधीबद्दल सांगणार आहोत. शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो आणि तिथे नेहमी सुख समृद्धी नांदते. तथापि तुळशी मातेशी संबंधित काही गोष्टी आणि नियम आहेत हे जाणून घेणे आणि पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भक्तांनो, जर तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी सुख, समृद्धी आणि सुदैव हवे असेल तर या निर्जला एकादशीला तुळशी मातेला एक नक्कीच चुनरी अर्पण करा. असे केल्याने भगवान विष्णू, देवी लक्ष्मी यांचा दोघांचाही आशीर्वाद तुमच्यावर राहतो. तथापि अनेकदा लोक नकळतपणे चुका करतात ज्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. उदाहरणार्थ, बरेच लोक आपल्या घरात तुळशीचे रोप लावतात पण कधीही चुनरी अर्पण करत नाही. तुळशी मातेला चुनरी अर्पण करण्याचे लक्षात ठेवा. हे करणे एक अत्यंत शुभ कार्य आहे. यामुळे इच्छा पूर्ण होतात आणि भक्तांनी हे लक्षात ठेवावे की तुळशीजवळ कोणतीही अपवित्र वस्तू ठेवू नये. तिथे स्वच्छता राखावी आणि तुळशीजवळ कधीही कठोर किंवा कडू शब्द बोलू नये, अन्यथा तुळशी माता क्रोधित होते. आता निर्जला एकादशीला करायचा तो विशेष उपाय जाणून घेऊया. या दिवशी एका नवीन लाल कापडात एक नाणे गुंडाळून ब्रह्ममुहूर्तावर ते तुळशीच्या रोपात पुरून टाका. यामुळे तुमच्या घरात धन आणि समृद्धीचे दरवाजे उघडतात आणि गरिबी हळूहळू दूर होऊ लागते. कारण तुळशी मातेला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभलेला असतो, म्हणूनच तुम्हाला तिचा आशीर्वाद मिळतो. याशिवाय दररोज तुळशी मातेला थोडे कच्चे दूध अर्पण करा. यामुळे जीवनात चांगले भाग्य टिकून राहते. तर भक्तांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये महालक्ष्मी नक्की लिहा.